त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अश्व वारू तुरुंग हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अश्व वारू तुरुंग हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 घोडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, हिमांशु, सुधांशु, रजनीनाथ हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? हिमांशु, सुधांशु, रजनीनाथ हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, शब्द समूहाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द निवडायचा आहे. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा आपल्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आस्तिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही आपल्या ठिकाणी योग्य आन्सर सांगायचा. ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही आपल्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अद्वितीय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी वाक्यप्रचार आहे आभाळ ठेंगणे होणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अत्य आनंद होणे या ठिकाणी योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 6वा, खर्च, मेहनत, हुकूम, इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? खर्च, मेहनत, हुकूम, इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरबी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 7वा, मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, ने, एशी हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने, एशी हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तृतीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, चक्रप्राणी हा खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? चक्रप्राणी हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बहुविग्री समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर त्यावेळी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वल्पविराम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 हा खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई ते दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुपारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, तिल्लारी प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तिल्लारी या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, नागपूर, रत्नागिरी व रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? नागपूर, रत्नागिरी व रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईटचे साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, अंधारी हा महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंधारी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? पितळखोरा लेणी या लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 19 हुतात्मा एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते? हुतात्मा एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे ते सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चोंडी हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चोंडी हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? अहमदनगर जिल्ह्यामधला रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना संलग्न आहे? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा ही गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना संलग्न आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नागरहोल हे भारतामधले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नागरहोल हे भारतामधले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 यमुना नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? यमुना या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 रबर उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? रबर उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 निबंधमाला हे मासिक खालीलपैकी कोणाचे होते? निबंधमाला हे मासिक खालीलपैकी कोणाचे होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विष्णुशास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सेवा सदन पुणे ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? सेवा सदन पुणे ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा गौरव केला जातो? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा गौरव हा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच खालीलपैकी कोण होय? डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच खालीलपैकी कोण होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गाडगे महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मलेरियाचे जंतू यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? मलेरियाचे जंतू यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर रोनाल्ड रॉस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 देवी कांजण्या पोलिओ हे रोग खालीलपैकी कशापासून होतात? देवी कांजण्या पोलिओ हे रोग खालीलपैकी कशापासून होणारे रोग आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विषाणूपासून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पॅरिस ग्रीन व गॅमॅक्सिन हे खालीलपैकी काय आहेत? पॅरिस ग्रीन व गॅमॅक्सिन हे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कीटकनाशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवली गेली होती? महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या वर्षी राबवण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 2007 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतामधले कोणते सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? भारतामधले खालीलपैकी कोणते सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? उदरनिर्वाह या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चरितार्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 J.K. रोलिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 31 मे या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? 31 मे या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तंबाखू विरोधी दिवस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 नक्षलबारी हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामधले गाव आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.